फडणवीस नागपूरचे मुंबईच्या समस्या काय करणार? मुंबईमध्ये जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत. ठाकरे बंधूंनी दिलेल्या मुलाखतीवेळी राज ठाकरे यांनी हे विधान केलं. तर दादांविरोधामधले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी फडणवीसांना केलाय. फडणवीस नागपूरचे, मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी सामनातल्या मुलाखतीतून मूळ मुंबईकर या विषयावरून घेण्याचा प्रयत्न केला. स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरतात, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं सगळं व्यवस्थित छान. तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो? निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी. बरोबर आहे. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्याला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय आहेत, ते इथले प्रॉब्लेम काय आहेत. कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे? मुंबईतील पागडी इमारतींमध्ये मराठी माणूस पिढ्यानपिढ्या अडकून पडला. माणसं मेली, पण फक्त मराठी माणूस म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरे यांनी इथल्या मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आलं आणि पागडी सिस्टीम मध्ये अडकलेल्या मराठी माणसाला दिलासा मिळाला. अडकलेले खटले फास्ट ट्रॅकवर आले. हाच खरा फरक आहे वाचाळ वीर आणि विकास पुरुष यांच्यामधला. बघा, ही सगळी लोक फिल्मी लोक आहेत. दिवस संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायचा ना. मुंबईकरांशी काय लेनदेन आहे? हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसत? या दोन भावापैकी कोण भाऊ 5 स्टार मध्ये होता, कोण भाऊ आपल्या बंगल्यावर त्या ठिकाणी होता? लोकांसाठी कधी झटलेलं नाही आणि म्हणून लोकांनी ठरवलंय, तुमको कभी देखा नहीं, तुमको कभी परखा नहीं, तुम्हें वोट देंगे नहीं. तर कन्फ्युजन आणि करप्शनची युती बोलणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांवरही राज ठाकरेंनी मुलाखतीतून पलटवार केलाय. ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. एक कन्फ्युज आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे. यातलं सांगू का, हे सगळे ससाणे आहेत. मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं. इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे. म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त पक्षांमध्ये नसून राजकीय पक्षांमध्ये पण तेच चालू आहे आणि तीच कृती आता सगळी सुरू आहे. निवडणुकीत मतदान करताना असणारा नोटाच्या पर्यायावरून महेश मांजरेकरांनी प्रश्न विचारल्यावर नोटांमुळेच प्रॉब्लेम झाल्याचं वक्तव्य ठाकरे बंधूंनी केलं. आता हे जिथे निर्विवाद आलेत, कोणीच नाही, बिनविरोध, त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावरचं? म्हणजे माझा हक्क तुम्ही हिरावून घेताय ना, माझा मतदानाचा हक्क तुम्ही हिरावून घेताय. मला वाटतं तिकडे असं आलं पाहिजे की मग 30% लोकांनी म्हटलं ना की आम्हाला नको, तर ते बाद केलं गेलं पाहिजे. काय आहे तो त्या वोटिंग पॅड जे आहे ना, त्याच्यावरती एक अधिकार आहे नोटांचा, पण त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे हा. नाही, पण नोटा आता तो निर्विवाद असेल तर तिकडे वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार नाही, पण आता तिथे निर्विवाद आले तर तिकडे नोटा पण दाबायला चान्स नाही. एक्झॅक्टली, कारण नोटा मिळाल्या ना. तर अजित पवारांच्या 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावर बोलताना फडणवीसांनी भ्रष्टाचारावर बोलूच नये असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधलाय. भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना. ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत? कालच अजित पवार बोललेत ना. हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून. आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे. हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 50 कोटी. 40 आमदार म्हणजे 2,000 कोटी रुपये झाले. म्हणजे 40 आमदारांचे 2,000 कोटी हे कुठून आले? कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाहीये. आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय. अशा एका वळणावरती ही निवडणूक आणि महाराष्ट्र येऊन उभा आहे, ज्याला आपण अभिनयी तो कभी नाही. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून
आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. हेच फेक नरेटिव्ह प्रयत्न त्यांनी 2014ला केला. मतदारांनी त्यांना झिडकारलं. पुन्हा एकदा तोच प्रयोग करतायत.